बोनू खरातच्या कारनाम्याचं बिंग कसं फुटलं, खरातवर कारवाईसाठी पीडितेकडून एका आमदाराची भेट सुद्धा घेण्यात आलेली होती. व्हिडिओ दाखवत आमदाराला आपबीती सांगितली होती. त्या पीडितेनं संबंधित आमदारानं पीडितेच्या पदरी निराशा पाडली, कारण आमदारानं वाचा फोडण्याऐवजी खरातलाच याची माहिती दिली. तर पीडितेनं दुसऱ्या आमदाराची भेट घेतली. दुसऱ्या आमदाराकडून फडणवीसाच्या कानावर हे प्रकरण गेलं. फडणवीसांकडून पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात आले. बोधूबाबा अशोक खरातला अटक होण्याआधीच त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची कुणकुण लागलेली होती. या प्रकरणातील पीडितांनी खरातवर कारवाई करण्यासाठी एका आमदाराची भेट घेतली होती, मात्र पीडितेच्या हाती त्यावेळी निराशा पडली. त्यानंतर व्हिडिओ दाखवत पीडित कुटुंबानं आमदाराला आपबीती सांगितली, मात्र संबंधित आमदारानं या प्रकरणाला वाचा फोडण्याऐवजी उलट खरातला तक्रारीविषयी माहिती दिली आणि त्यानंतर पीडितेनं दुसऱ्या आमदाराची भेट घेतली. अखेर दुसऱ्या आमदारानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर ही बातमी टाकली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस गंभीर झाले आणि त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना संपूर्ण प्रकरण चौकशी करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटलेली आहे. ते आमदार बहुतेक त्या खरात बाबांच्या प्रभावाखाली असतील आणि विधानसभा सदस्य ज्यांनी कोणी अशी चूक केली असेल तर मला वाटतं ते लोकांमधले पॉप्युलर वगैरे नसावेत, कुठल्या तरी हवेवर वगैरे निवडून आलेत असतील किंवा पक्षाच्या प्रभावाखाली. साधारणतः कुठल्याही आमदाराकडे अशी काही सामान्य माणसाने जर तक्रार केली तर पहिल्यांदा पोलिसला सांगून ह्या मायमाऊलीची तक्रार लिहून घ्या आणि त्याला लगेच जे आहे त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती. आमदार मला माहीत नाहीत,